पश्चिम बंगालमध्ये भाजपला 207 जागा मिळालेल्या आहेत. यामधील 100 जागी भारतीय जनता पक्षाने वेगवेगळ्या प्रकाराने विजय मिळवला आहे, असा ममता बॅनर्जी यांचा दावा आहे. ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसचा लागोपाठ 3 वेळा झालेला विजय अनादिकालापर्यंत टिकून राहील असा विचार करून इंडिया आघाडीतील कोणत्याही पक्षाबरोबर सलोख्याचे संबंध ठेवले नव्हते. आता पराभव झाल्यावर सोनिया गांधी, राहुल गांधी, अखिलेश यादव, स्टॅलिन, बिहारचे तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे वगैरे इंडिया आघाडीतील जवळजवळ सर्वच पक्षांनी ममताबाईंना सांत्वना देऊन पुढील लढाई लढण्यास पाठिंबा दर्शवलेला आहे. या निवडणुकीपूर्वी SIRद्वारे 27 लाख मतांची हकालपट्टी झाल्यावर त्याचा आपल्यावर काहीच परिणाम होणार नाही असा ममता दीदींना ठाम विश्वास होता. यावेळी त्याच्यामध्ये बदल झाला, कारण जी मते खास तृणमूलची नाहीत अशा मतदारांनी मतदान करूच नये अशी तृणमूल काँग्रेसकडून सूचना किंवा आदेश पूर्वी प्रसारित केले जात होते. यावेळी बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर केंद्रीय सुरक्षा दलाने शिरकाव केल्यामुळे भारतीय जनता पक्षप्रेमी मतदारांना मतदान करता आले असे बोलले जाते. म्हणजेच तृणमूल प्रेमी मतदार बाद झाले. भाजपप्रेमी मतदार जे पूर्वी बाद होत असत, आबाद होऊन त्यांनी मतदान केले, त्याचा फायदा भाजपला मिळाला. बंगालमध्ये निवडणुकीच्या काळात हल्ले आणि मारामाऱ्या होणे स्वाभाविक मानले जाते. सत्तांतर झाल्यावर विजयी पक्षाचे वीर आपल्या आनंदाचे बेफाम प्रदर्शन करण्यात धन्यता मानतात. 15 वर्षांपूर्वी बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या नेतृत्वाखाली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पराभवानंतर ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या सहयोगाने सरकार बनवले होते. त्यानंतर मार्क्सवादी पक्षाच्या कार्यालयावर आणि कार्यकर्त्यांवर अनेक वर्ष हल्ले करण्यात येत होते. तृणमूलचे कार्यकर्ते त्यावेळी अगदी फार्मात होते आणि त्यांनी त्यांच्या पूर्वीच्या सरकारच्या कार्यकर्त्यांना शोधून काढून यथेच्छ झोडून प्रसाद दिला होता. त्यानंतर गेल्या 15 वर्षात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची हवा इतकी बिघडली की आता त्या पक्षाच्या बालेकिल्ला असलेल्या बंगालमध्ये माकप अगदी कंगाल झालेला दिसतो. ममता दीदींनी निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाबरोबर तरी युती करावी अशी काही काँग्रेसजनांची इच्छा होती. त्यातही अनेक काँग्रेसजनांचा त्याला विरोधही होता. परंतु पक्षाच्या नेत्यांनी आणि विशेषतः ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांनी काँग्रेसकडे ढुंकूनही पाहिले नव्हते. इंडिया आघाडीमध्येही तृणमूल काँग्रेस पूर्ण मनाने सामील झालेली नव्हती. मात्र आता पराभूत झाल्यावर ममताबाईंना इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या प्रेमाचे भरते आलेले आहे. तसेही इंडिया आघाडीतील सर्वच पक्षांप्रमाणे ममताबाईंनाही आता संघर्ष करायचाच आहे. या संघर्षात कोणाकोणाचा किती हातभार लागतो याचे भविष्य कोणालाही भारतीय जनता पक्षाने पद्धतशीरपणे आखणी करून टप्प्याटप्प्यावर प्रत्येक यंत्रणेला राबवून आणि हमखास तृणमूलचे मतदार वगळून भाजपने अर्धी निवडणूक आधीच जिंकलेली होती. या पराभवानंतर तृणमूल काँग्रेस हा प्रादेशिक पक्ष कसा संपेल त्याची आखणी करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील शिवसेना व राष्ट्रवादी, दिल्लीतील आम आदमी पक्ष, बिहारमधील राजद, ओरिसातील बिजू जनता दल, तेलंगणातील BRS, आंध्रमधील जगमोहन रेड्डी यांचा पक्ष, पंजाबमधील अकाली दल आणि इतर छोटे छोटे 2-3 पक्ष गलितगात्र झालेले आहेत. मग ही आपल्या देशातील परिवर्तनाची नांदी आहे काय? आणि देशातील बलाढ्य भारतीय जनता पक्ष आणि देशभर पसरलेला काँग्रेस पक्ष यांच्यातच लढत होणार काय? हाही प्रश्न आहे. काँग्रेस पक्षाला स्थानिक पक्षांबरोबर देवघवीचे संबंध ठेवून काही फायदा होईल काय, याचीही चर्चा आता होणार आहे. जगातील प्रगत राष्ट्रांमध्ये 2च पक्ष आहेत. अमेरिकेत रिपब्लिक आणि डेमोक्रॅटिक पक्ष आहे, तर इंग्लंडमध्ये हुजूर आणि मजूर आपल्या देशात यापुढे विरोधी पक्ष एकजुटीने इंडिया आघाडीच्या झेंड्याखाली येतील तरच ते भारतीय जनता पक्षाचा मुकाबला करू शकतील. कारण एकट्याने लढले ते पडले आणि नंतर गाडले गेले अशी अनेक पक्षांची अवस्था आहे. बंगालच्या विजयानंतर भारतीय जनता पक्षाची तुफान मेल अशी काही धावत आहे की त्यामागे फक्त धावत राहणे एवढेच काम विरोधी पक्षांकडे उरलेले आहे. संपूर्ण देशात 20% मतदार असलेल्या काँग्रेस पक्षाला त्यापेक्षा दुपटीने मतदार असलेल्या भारतीय जनता पक्षाबरोबर एकट्याने लढू शकत नाही. इंडिया आघाडीतील घटक पक्ष आपापले अहंकार बाजूला ठेवल्याशिवाय जिवंत राहूच शकणार नाहीत. त्यामुळेच भविष्यात अनेक नवे प्रश्न निर्माण होणार आहेत. भारतीय जनता पक्ष आज देशांमध्ये 1 पासून 6 क्रमांकावर आहे. इतकी मजबूत भाजपची ताकद आहे. त्यामुळे काँग्रेस 7व्या क्रमांकावर येईल आणि इतर पक्ष आपापसात भांडले तर पालापाचोळ्यासारखे उडून जातील. आता बुडावे की काँग्रेस बरोबर बागडावे हे त्या पक्षाने ठरवा.